मुंबईतल्या राजकारणाबाबत मोठी एक अपडेट आहे ती म्हणजे मुंबईत आज पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट होणार आहे। बारामती लोकसभेसाठी आढावा देखील या दरम्यान घेतला जाणार आहे। हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी स्वतः पदाधिकाऱ्यांशी संवाद फडणवीस साधणार आहेत। सागर बंगल्यावर जवळपास 3:30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। मुंबईत आज पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट होणार आहे। बारामतीत लोकसभेसाठी आढावा देखील या दरम्यान घेतला जाणार आहे। हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी स्वतः पदाधिकाऱ्यांशी देवेंद्र फडणवीस संवाद साधतील। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी ओम यांच्याकडून। ओम, देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांची आज भेट होणार आहे असं कळतंय। कार्यकर्त्यांची मनधरणी यावेळेस केली जाईल, नाराजी दूर केली जाईल असं सुद्धा कळतंय। काय अपडेट आहे? गार्गी, अगदी बरोबर आहे। बारामती लोकसभा ही अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलेली आहे। त्यात हर्षवर्धन पाटील यांचं जे काही मतांच्या विसर्गामधलं योगदान आहे ते खूप मोठं आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील, त्यांच्या कन्या अंकिता पाटील असतील, या सगळ्यांची नाराजी दूर करण्याचं काम सध्या भाजपच्या वतीने केलं जाते। त्यामध्ये भाजपच्या शीर्ष नेतृत्वासोबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हर्षवर्धन पाटलांच्या 2 बैठका देखील झाल्या। या अनुषंगाने तिसरी महत्वाची बैठक आज सागर बंगल्यावरती दुपारी होणार आहे। 3:30 वाजता स्वतः देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि कशा प्रकारे ही जागा महायुतीसाठी महत्वाची या सगळ्या संदर्भात त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे आजच्या बैठकीनंतर तरी हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे समर्थक अजित पवारांचं काम करण्यासाठी राजी होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच ओम, याकडे आपले लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।